बातमीचं सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हर्षकिरण न्यूज चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. उपविभागीय अधिकारी भिवंडी प्रांत अमित सानप यांच्या अध्यक्षतेखाली शहापूर तहसील कार्यालयात 5 मार्च 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर अभियान मार्गदर्शक पत्रकार परिषद संपन्न. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडील शासन निर्णय क्रमांक MRA 2026 प्रकरण क्रमांक 09 समन्वय 1 दिनांक 18/2/2026 अन्वये राज्यात माहे मार्च ते माहे मे 2026 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. महसूल विभागाशी संबंधित सर्व सेवा तळागाळातील सामान्य लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे हा शिबिराचा मुख्य हेतू असून या शिबिरात नागरिक आणि विद्यार्थ्यांना पुढील प्रमाणे सेवा सुविधा पुरविण्यात येतील. प्रलंबित फेरफार, सातबारा मधील चुकांची दुरुस्ती, डिजिटल सातबारा व 8 उतार्याचे वाटप, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर, नवीन व्यवस्थापनानुसार सनद प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसहाय्य योजनेचे लाभ मंजूर करणे, तुकडीबंदी कायद्याचे उल्लंघनाबाबतच्या प्रकाराचा निपटारा करणे, घरांसाठी पट्टे वाटप, ई मोजणी अर्ज देणे, ॲग्रीटॅग आणि PM किसान नोंदणी करणे, भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत करणे अशा विविध सेवा सुविधांची माहिती देणे संबंधी शहापूर तालुक्यात मंडल कार्यालय अंतर्गत 7 मार्च 2026 ते 15 मे 2026 पर्यंत शिबिराचे आयोजन करून सेवा सुविधा प्रभावीपणे अंमलबजावणी करून देण्यात येतील. नागरिकांनी या विद्यार्थ्यांनी शिबिरात सहभाग नोंदवून सेवा सुविधांचा लाभ घ्यावा असे मार्गदर्शन उपविभागीय अधिकारी भिवंडी प्रांत अमित सानप यांनी केले. त्यावेळी पत्रकार परिषदेस शहापूर तहसीलदार परमेश्वर कासोळे उपस्थित होते. दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1ची अंमलबजावणी करण्यासाठी शासन निर्णय पारित केलेला आहे. या शासन निर्णयानुसार तालुक्यातले सर्व विभाग एकत्रितपणे मंडळ स्तरावर येणार आहे. साधारणतः शहापूर तालुक्यात आपले 9 शिबिर होणार आहे. मंडळ स्तरावर शिबिर असणार आहे. या सर्व शिबिरांमध्ये सर्वसामान्य जनतेची सर्व विभागाशी संबंधीची कामं आहेत. उदाहरणार्थ सातबारे फेरफार अपडेट करणं, त्याचबरोबर जुन्या नोंदी घ्यायच्या असतील तर त्या घेणं, त्याचबरोबर आधार कार्ड वगैरे देणं, वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रमाणपत्र असतात, उत्पन्न, रहिवासी, डोमेसाईल, कास्ट या प्रकारच्या प्रमाणपत्राबाबत कारवाई करणं, त्याचबरोबर शासनाचे जे नवीन शासन निर्णय आहे, उदाहरणार्थ येणे परवानगीची त्या परवानगीची आवश्यकता नाही, ह्या तरतुदीची माहिती देणं, या तरतुदीविषयी मार्गदर्शन करणं, शासनाचे या नवीन शासन निर्णयापर्यंत शासन निर्णय जे आहे ते जनतेपर्यंत पोहोचवणं, ही सर्व प्रक्रिया ही कॅम्प स्वरूपात आपली प्रत्येक मंडळ स्तरावर ह्या 7 मार्चपासून सुरू होणार आहे. 9 कॅम्प आपण या कालावधीत आयोजित करतो. त्याच व्यतिरिक्त नडगाव आणि आसनगाव या 2 ठिकाणी सुद्धा आपण कॅम्प आयोजित करणार आहोत. या अभियानामार्फत आपण विद्यार्थ्यांना काय आव्हान करतो? विद्यार्थ्यांना आपण हेच म्हणणार, ज्या विद्यार्थ्यांकडे दाखले नाहीत किंवा काढायचे अद्याप त्यांची शिल्लक राहिलेले आहेत, काही कुठल्या अडचणी आहेत, त्यांनी या कॅम्पच्या दिवशी आपले जे काही कागदपत्र आहे, जन्माचे दाखले वगैरे ते घेऊन कॅम्पला यावं. कॅम्पला त्यावेळेस त्यांना मार्गदर्शन केलं जाईल, त्यांचे अर्ज भरले जातील आणि जे पात्र असतील त्यांना त्या प्रकारचे दाखले हे निर्गमित केले जातील.